वक्फ बोर्डाविरोधात भाजपचे नेते आक्रमक झालेत। वक्फ बोर्डाने राज्यातल्या अनेक जमिनी हडपल्यात असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। वक्फ बोर्डाने हडपलेल्या जमिनी सरकारने ताब्यात घ्याव्या अशी बावनकुळेंनी मागणी केली आहे। तर वक्फ बोर्ड हे कायदा रद्द करा। भाजपचे आमदार टी राजा यांनीही असं वक्तव्य केलंय आणि त्या जमिनींवरती शाळा हॉस्पिटल्स बांधा अशी मागणी टी राजा यांनी केलेली आहे। मोठ्या प्रमाणावर परस्पर जमिनी वक्फ बोर्डामध्ये लागलेल्या आहे, त्या जमिनी परत व्हाव्या। माझं म्हणणं आहे तातडीनं दुरुस्ती झाली पाहिजे। त्याचा रेकॉर्ड मोठ्या हाय लेवलला एक अथॉरिटी तयार करून किंवा जे काही त्याचं मेकॅनिझम असेल ते केलं पाहिजे। पण तातडीनं हिंदूंच्या, मागासवर्गीयाच्या, आदिवासीच्या आणि काही खाजगी जमिनी ज्या परस्पर लावून टाकलेल्या आहेत त्या तातडीनं लोकांना परत मिळायला पाहिजे, त्या संस्थांना परत मिळायला पाहिजे। वक्फ बोर्ड के पास 10 लाख एकड़ जमीन है मेरे मित्रों पूरे भारत में। मैं हमारे प्रधानमंत्री जी से निवेदन करना चाहूंगा और हमारे एकनाथ जी से निवेदन करना चाहूंगा कि ये वक्फ बोर्ड एक्ट को खत्म किया जाए और जहां जहां पर वक्फ बोर्ड का लैंड है वहां पर हॉस्पिटल बनाया जाए हिंदुओं के लिए। आणि टी राजा एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी आणखीन एक वक्तव्य केलंय। 400 पार झालो असतो तर हिंदू राष्ट्र बनलं असतं असं भिवंडीतल्या एका कार्यक्रमात टी राजा यांचं वक्तव्य समोर आलंय। 400 पार काय 500 पार गेला असता तरी हिंदू राष्ट्र झालं नसतं असं प्रत्युत्तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मिटकरी यांनी टी राजा यांच्या वक्तव्यावरती दिलेलं आहे। इस बार चुनाव में अगर हम 400 पार कर देते हैं तो हिंदू राष्ट्र घोषित हो जाता मेरे मित्रों, हिंदू राष्ट्र घोषित हो जाता। कदाचित टी राजाला हे माहीत नसावं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संविधान दिले आणि संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचं नाव भारत इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट इट्स कॉल्ड इंडिया, भारत राष्ट्र हेच या देशाचं नाव बाबासाहेबांनी दिलंय, जे संविधान संमत आहे। 400 पार नाही, तुम्ही 500 पार जरी गेला असता तरी या देशाला हिंदू राष्ट्र कोणीही घोषित करू शकत नाही। टी राजाचा अभ्यास थोडा कमी आहे, त्यामुळे त्यांनी अभ्यास करावा आणि एक लक्षात ठेवावं, कोणाचीही सत्ता आली तरी हा देश फक्त आणि फक्त भारत राष्ट्र राहणार आहे, तो हिंदू राष्ट्र किंवा इस्लाम राष्ट्र होऊ शकणार नाही। मला वाटतं त्यांचं जे पूर्ण बोलणं होतं आपण पाहत असाल, एक तर त्यांच्यात ताळमेळ नाही सगळ्या भाजपमध्ये, एक कोण काही बोलतं दुसरं काही कोण बोलतं, एक बोलतं 400 पारचं नॅरेटिव्ह, एक बोलतं हे ते। मुख्य गोष्ट अशी आहे की आता निवडणूक होऊन गेलेली आहे, 240 लोकांनी त्यांना जागा दाखवलेली आहे। आमच्या देशात हुकुमशाही चालत नाही, मस्ती चालत नाही हे दाखवलेलं आहे, पण आज मूलभूत प्रश्न जे आहेत त्याला त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे।